नमस्कार. मी माधवी. मी ह्या व्हिडिओमध्ये माझ्या आजीने विचारलेल्या शंकेचे निरसन करणार आहे. परवा मला माझी आजी म्हणाली, "अगं मध्ये काय सांगू तुला? मी आत्ताच ठोंबरेवाईच्या ॲक्वा फिल्टरचं पाणी पिऊन आलीये. मन लय शुद्ध पाणी असते ते. तुझ्या बापाला पण सांगू का गं ॲक्वा आणायला? तसं तुमच्या आयुर्वेदात शुद्ध पाण्याबद्दल काय सांगितलंय?" तेव्हा मला वाग्भटाचार्यांनी सांगितलेला श्लोक आठवला. न पिबेत पंकशैवाल तृणपर्णाविलासृतम सूर्येंदुपवनम अदृष्टम न पिबेत. ज्या पाण्याला सूर्यप्रकाशाचा, इंदू म्हणजेच चंद्रप्रकाशाचा व वाऱ्याचा स्पर्श नाही झालाय असं पाणी न पिबेत. मग मला आजी म्हणाली, "मग ते फ्रीजमधलं पाणी प्यावं का नाही? कारण तिथं ना सूर्याचा प्रकाश येतो, ना चंद्राचा, न वारा." मग सोपं आहे. नाही प्यायचं. फ्रीजमधलं काहीच नाही खायचं. कारण ते सगळं सूर्येंदुपवनम अदृष्टम आहे. मग सील्ड बॉटलसुद्धा सूर्येंदुपवनम अदृष्टम. मग वाग्भटाचार्य म्हणतात, अनार्तवम न पिबेत. ज्या पावसाचं पाणी ऋतुकाळ सोडून म्हणजे वर्षा ऋतू सोडून जो पाऊस आला आहे, त्या पावसाचं पाणी नाही प्यायचं. मग वर्षा ऋतूमध्ये सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पावसाचं पाणी प्यायचं. आता आपण आपल्या गड-कोट किल्ल्यांवर पाहतो, की पाण्याचं स्टोरेज कसं असतं. दगडी बांधकामामध्ये केलेलं असतं. ते शुद्ध मानलं जातं. धबधब्यांवरचं जे पाणी आहे, जे दगडांवर आपटून-आपटून बाहेर येतं, ते सुद्धा निर्जंतुक सांगितलेलं आहे. मग मला माझी आजी म्हणाली, की "मग पाणी कसं प्यायचं आणि कधी प्यायचं हे पण सांगितलंच असेल ना वाग्भटाचार्यांनी." तिच्या या शंकेचे निरसन आपण पुढच्या व्हिडिओत करू. धन्यवाद.